मित्रहो, निबंधाचे प्रकार आपण या व्याख्यानामध्ये समजून घेणार आहोत. निबंधाचा विषय, निबंधाचे मुद्दे, निबंधातून आविष्कृत होणारे विचार, निबंध मांडण्याची पद्धती, निबंध लेखनाची शैली यांच्या आधारे स्थूलमानाने निबंधाचे काही प्रकार करता येतात. ते असे वर्णनात्मक निबंध, वैचारिक किंवा चिंतनपर निबंध, कल्पनाप्रधान निबंध, आत्मवृत्तपर निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, चरित्रात्मक निबंध, लघु निबंध अशा स्वरूपाचे निबंधाचे काही प्रकार करता येतात. आता यांचं स्वरूप कसं असतं हे आपण थोडक्यात पाहूया. वर्णनात्मक निबंधामध्ये वर्णनाला महत्व असतं. आपण पाहिलेला एखादा प्रसंग, एखादी घटना, एखाद्या स्थळाला दिलेली भेट, प्रवासात आलेला अनुभव किंवा आपण पाहिलेला निसर्ग यासारख्या विषयावर वर्णनात्मक निबंधामध्ये लेखन केलेलं असतं. अर्थात हे जे लेखन आहे ते अत्यंत सुरसपणे करावं लागतं की ज्याद्वारे वाचकांच्या डोळ्यापुढे तो प्रसंग प्रत्यक्षात उभा राहिला पाहिजे. एक प्रकारे जिवंत असं शब्दचित्र वाचकांच्या पुढे उभं करण्याचं सामर्थ्य वर्णनात्मक निबंध लेखनामध्ये घ्यावं लागतं. यासाठी निबंध लेखकाची निरीक्षण शक्ती, त्याची ओघवती आणि चित्रदर्शी भाषा ही खूप महत्वाची आहे आणि यावरच या निबंधाचं यश अवलंबून असतं. जी घटना किंवा प्रत्यक्ष स्थळ आपण पाहिलेलं असतं त्याच्याविषयीची आपल्या मनामध्ये काही एक भावना असते आणि त्या भावनेचे तरंग आपल्या त्या निबंधामधून उमटले पाहिजेत. असं झालं तरच आपला निबंध वाचनीय, उत्कट, भावस्पर्शी होऊ शकेल. यामध्ये यासारख्या निबंधाचे काही मुद्दे आहेत किंवा काही विषय आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील की बाबा माझी अविस्मरणीय सहल किंवा रायगडला मी गेलो होतो तेव्हा रायगड विषयीचं आपलं काय सहलीतले अनुभव होते ते आपण याच्यामध्ये लिहू शकतो. यानंतर निबंधाचा जो दुसरा प्रकार आहे तो चिंतनात्मक किंवा वैचारिक स्वरूपाचा निबंध आहे. या निबंधामध्ये वैचारिकतेला महत्व असतं, विचारांना महत्व असतं. निबंध लेखकाला आपल्या प्रतिपाद्य विषय विचाराच्या समांतर जाणाऱ्या तसेच विरोधी असणाऱ्या बाजू मांडाव्या लागतात. म्हणजे ज्या विषयावर निबंध आहे त्या विषयाच्या बाजूनं असणारे मुद्देही मांडावे लागतात आणि विषयाच्या विरोधी असणारे मुद्देही मांडावे लागतात. ज्याला आपण खंडन मंडन असं म्हणतो. दोन्ही बाजूंची नीट मांडणी करणं आणि शेवटी स्वतःची निरीक्षणं, स्वतःचे निष्कर्ष मांडणं हे या वैचारिक निबंधामध्ये महत्वाचं असतं. निबंध लेखकाचं स्वतःचं मत काय आहे ते त्या निबंधामध्ये आलं पाहिजे. मुख्यतः भोवतालच्या समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात त्याच्यावर एक साधक बाधक चर्चा अशा स्वरूपाच्या निबंधामध्ये असतं. आजचं शिक्षण व्यवस्था, राजकारण, समाजातले वेगवेगळे प्रश्न, नैतिक मूल्यांची पिछेहाट किंवा विज्ञानाची क्रांती यासारख्या अनेक विषयावर वैचारिक किंवा चिंतनपर स्वरूपाच्या निबंधातनं भाष्य केलं जातं. यामध्ये निबंधकाराचं सूक्ष्म निरीक्षण, निबंधकाराची वैचारिक बैठक, त्याचं विविधांगी वाचन यासारख्या गुणांचा कस लागतो. आपल्या विषयाच्या समर्थनार्थ आपण मांडलेले मुद्दे कसे योग्य आहेत हे विविध उदाहरणासह निबंध लेखकाला पटवून देता आलं पाहिजे. निबंधाची भाषा साधी सोपी जरूर असावी, परंतु हा वैचारिक निबंध आहे, चिंतनात्मक निबंध आहे याचंही भान बाळगावं लागतं. आता उदाहरणार्थ विज्ञान शाप की वरदान अशा स्वरूपाचा निबंध आहे किंवा लोकसंख्येचा विस्फोट अशा स्वरूपाचा निबंध आहे. हा वैचारिक स्वरूपाचा निबंध आहे. मग याच्यामध्ये दोन्हीही बाजू मांडाव्या लागतात. आता विज्ञान शाप की वरदान किंवा मोबाईल शाप की वरदान, मग ह्याच्यामध्ये मोबाईलचे फायदे काय, तोटे काय आणि अंतिमतः लेखकाचं मत काय हे त्याच्यामध्ये मांडावं लागतं. आणि यासाठी त्या विषयाच्या आवाक्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतात, कोणकोणते पैलू येतात याचं नीटपणे आकलन निबंध लेखकाचं असलं पाहिजे आणि ते त्यानं मांडलं पाहिजे. यानंतर निबंध लेखनाचा आणखी एक प्रकार म्हणजे कल्पनाप्रधान निबंध. या प्रकारच्या निबंधात कल्पनेला महत्व असतं.
नावच या निबंध प्रकाराचं आहे कल्पनापर निबंध किंवा कल्पनाप्रधान निबंध. ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात येणार नाहीत किंवा ज्या गोष्टी कधीही घडणार नाहीत, त्या गोष्टी अस्तित्वात आल्या किंवा प्रत्यक्षात आल्या तर काय होईल? अशा स्वरूपाची कल्पना करून जो निबंध लिहिला जातो, त्याला कल्पनाप्रधान निबंध असं म्हणतात. या मध्ये आपल्या स्वैर कल्पना विलासाला महत्व असतं. परंतु जो सैर कल्पना विलास आपण करणार आहोत, त्याला वास्तवाचा पाया असावा लागतो, वास्तवाचे संदर्भ असावे लागतात. आणि हे फार महत्वाचं आहे. समजा याच्यामध्ये उदाहरणार्थ विषय कसा होतो, मी मुख्यमंत्री झालो तर, मी प्रधानमंत्री झालो तर किंवा मी चंद्रावर गेलो तर, मी सरपंच झालो तर किंवा मला लॉटरी लागली तर, परीक्षा बंद झाल्या तर, अशा स्वरूपाचे विषय असतात. या विषयामध्ये लिहिताना सुद्धा निव्वळ कल्पनेचा स्वैरविलास उपयोगाचा नाही. तर या कल्पनेला ही कल्पना वास्तवाच्या पायावर भरारी घेणारी असली पाहिजे. म्हणजे असं, की समजा मी मुख्यमंत्री झालो तर असा निबंधाचा विषय आहे. तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, की मुख्यमंत्र्यांची कर्तव्य काय असतात? मुख्यमंत्र्यांचं अधिकार क्षेत्र काय असतं? मुख्यमंत्री कोणकोणती कामं करू शकतात? आणि आपण मुख्यमंत्री झालो तर राज्याचे प्रमुख म्हणून राज्यापुढच्या या मुद्द्यांना मी अग्रक्रम देईन. हे प्रश्न अग्रक्रमानं सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि राज्याच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या विकासामध्ये मी या स्वरूपाची मौलिक भर या पद्धतीनं घालेन. अशा स्वरूपाची मांडणी केली पाहिजे आणि त्या ठरलेल्या विशिष्ट शब्द मर्यादेमध्ये केले पाहिजे. असं कधीही होता कामा नये, की मी मुख्यमंत्री झालो तर माझ्या गल्लीतला नळ दुरुस्त करीन, आमच्या गल्लीतली गटार दुरुस्त करीन, रस्त्यावर खडी टाकेन किंवा सार्वजनिक लाईटचा बल्ब लावेन. अशा स्वरूपाच्या गोष्टी त्या निबंधामध्ये येता कामा नयेत. कारण ही कामं स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. तिथल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकांची आहेत. ती मुख्यमंत्र्यांची कामे नव्हेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हां, सरपंच झालं तर आपण आपला गाव हे कार्यक्षेत्र राहतं आणि मग गावाच्या विकासासाठी काय करता येईल? आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना काय आहेत? आणि त्या कल्पना पुढे नेण्याचा एक सुस्पष्ट असा दृष्टिकोन आपला कोणता आहे? तो आपण त्या निबंधातून मांडू शकतो. मुख्यमंत्री आपण झालो तर राज्यापुढचे प्रश्न काय आहेत? आपल्या राज्याची वाटचाल कशी झालेली आहे? राज्यापुढचे प्रश्न काय आहेत? भविष्यामध्ये राज्याचा विकास करण्यासाठीचा आपला अजेंडा काय आहे? कार्यक्रम काय आहे? आणि आपण ती कशाप्रकारे राबवू? आपल्या निर्णयामुळं किंवा आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमुळं राज्यातल्या लोकांच्या जीवनमानामध्ये आणि एकूण राज्याच्या विकासामध्ये कोणत्या स्वरूपाची भर पडेल आणि आपण कोणत्या पद्धतीने ही सगळी आपली कारकीर्द पार पाडू, हे आपल्याला त्या विशिष्ट शब्द मर्यादेमध्ये मांडायचं आहे. जे काही आपण 1000, 1200, 1500 शब्दामध्ये निबंध लिहू त्याच्यामध्ये हा सगळा आढावा घ्यायचा आहे. आणि तो मुख्यमंत्र्यांची जी कार्यक्षमता असते आणि कार्यकौशल्य असतात, अधिकार क्षेत्र असतं. त्या अधिकाराचं आपल्याला नेमकं भान असेल, नेमकी जाणीव असेल, तर आपण ते लिहू शकू. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे मी प्रधानमंत्री झालो तर. प्रधानमंत्री हे देशाचे असतात. आपला भारत हा प्रचंड मोठा एक खंडप्राय देश आहे. इथं वेगवेगळ्या पातळ्यावर अनेक विविधता आहे. अनेक भागाचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येक भागाचे प्रश्न, समस्या, भाषा, सांस्कृतिक गोष्टी अत्यंत भिन्न-भिन्न स्वरूपाच्या आहेत. मग प्रधानमंत्री म्हणून संबंध देशाचा विकासाचा दृष्टिकोन कोणता घेऊ? त्यामध्ये अग्रक्रम माझे हे असतील. त्यानंतरचे क्रम हे असतील आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून ते प्रश्न निव्वळ मी हे करीन, ते करीन असं नाही. ते करण्यासाठीचा एक सुस्पष्ट बाबी कोणत्या आहेत? कोणत्या गोष्टींच्या आधारे तुम्ही असं म्हणताय, की मी अमुक-अमुक करू शकेन. हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे आणि ही सगळी मांडणी करताना जर आपण एक परकाया प्रवेशाचं तत्व ते आपल्याकडे आलं पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला परकाया म्हणजे दुसऱ्याच्या शरीरामध्ये, कायेमध्ये प्रवेश करणं. खरंच आपण प्रधानमंत्री झालो, तर प्रधानमंत्री एक म्हणून आपण काय करू शकू? अशा प्रकारे परकाया प्रवेशाचं तत्व आपल्याला आलं पाहिजे. मला लॉटरी लागली तर, आता समजा ₹1,00,00,000 ची लॉटरी लागली, तर आपण काय करू? एकदम भान हरकून जाऊन काय माझे राहिलेल्या ह्या गोष्टी होत्या आणि त्या मी पूर्ण करेन. असं जर लिहिलं आपण, तर तो अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा वरवरचा निबंध होईल. कोणाही माणसाला लॉटरी लागली तर आनंद होणं स्वाभाविक आहे आणि त्यातली काही विशिष्ट रक्कम त्याच्या ज्या काही इच्छा असतील, स्वप्न असतील, अतृप्त अशा गोष्टी असतील, त्या पूर्ण करण्यासाठी तो वापरेलच. पण एखाद्या विशिष्ट रकमेचा सामाजिक जाणीवेनं मी या गोष्टीसाठी उपयोग करेन. असं जर आपण लिहिलं, तर त्या निबंधाला एक मूल्य प्राप्त होतं.
आणि म्हणून कल्पनाप्रधान निबंधामध्ये सुद्धा केवळ कल्पनाचा सैरविलास करू नये, तर त्याला एक वास्तवाचं कोंदण असलं पाहिजे आणि त्याला एक मूल्यांची आणि विचारांची बैठक सुद्धा असली पाहिजे. तर तो निबंध आपला प्रभावी, वाचनीय आणि काहीतरी दिशादर्शक होईल. त्यानंतर पुढचा जो निबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवृत्तपर निबंध. या निबंध प्रकारामध्ये एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू किंवा एखादी बाब आपली स्वतःची कथा सांगते, अशी कल्पना करून तो निबंध लिहिलेला असतो. आणि त्यामुळे इथे प्रथम पुरुषी एकवचनी निवेदन तंत्राचा वापर केलेला असतो. प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी बोलतोय. अशा स्वरूपाची ती भाषा असते. एखादी वस्तू किंवा सजीव निर्जीव या पृथ्वी तलावरली कुठलीही एखादी सजीव निर्जीव घटक आपली कैफियत सांगते, व्यथा सांगते. अशा स्वरूपाचं ती भूमिका असते आणि त्याच्यातून त्या वस्तूच्या किंवा त्या गोष्टीचं जे काही अंतरंग असेल, सुख-दुःख असतील, अनुभव असतील, त्याला जे काही वाटतंय, ते आपण त्याच्या रूपात शिरून तो आपण व्यक्त करतोय, अशा स्वरूपाची ती भावना असते. आणि यासारख्या लेखनामध्ये अतिशय आत्मीयता असावी लागते, की ज्याद्वारे ते लेखन जणू काही त्या संबंधित व्यक्तीनं, वस्तूनच केलेलं आहे, असं भास निर्माण झाला पाहिजे. अशा स्वरूपाची एक परकाया प्रवेशाची आणि वर्ण्य विषयाशी तादात्म्य पावण्याची हातोटी निबंधकाराकडे असली पाहिजे. आता या प्रकारच्या निबंध प्रकारामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? समजा स्वातंत्र्य सैनिकाचं मनोगत, मोबाईलचं आत्मवृत्त, महात्मा गांधींच्या पुतळ्याचं आत्मवृत्त, अशा स्वरूपाच्या विषयांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. किंवा एखादी भ्रूण बोलते. आपल्याकडे भ्रूण हत्या केली जाते. आईच्या पोटातलं बाळ, स्त्रीलिंगी बाळ मारलं जातं, कन्या मारली जाते, तेव्हा ते भ्रूण बोलतंय, बाळ बोलतंय, की "नका माझी हत्या करू." मग ते कसं बोलेल? अशा स्वरूपाची कल्पना करून आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. या निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटलं जातं आणि ते 2 पातळीवर रेखाटलं जातं. एक म्हणजे त्या व्यक्तीचं बाह्य व्यक्तिमत्व. त्यामुळे त्या व्यक्तीचं रंग, रूप, चेहरा-चेहऱ्याची ठेवण, व्यवसाय, पोशाख, स्वभाव, बोलण्या-चालण्याची लकब या सगळ्यांचं एक बारकाईनं चित्रण केलं जातं. त्याचबरोबर त्या व्यक्तीची जडण-घडण, त्या व्यक्तींच्यावरला वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव, त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, प्रसंग, त्या व्यक्तीचं कार्य, वेगवेगळ्या क्षेत्रातलं कार्य, त्या व्यक्तीचं योगदान, त्या व्यक्तीची विचारसरणी, त्या व्यक्तीचा जीवनविषयक दृष्टिकोन, हे सगळं अत्यंत सहजपणे एखादा गोफ विणावा इतक्या सहजतेनं हे सगळं शब्दचित्र विणलं गेलं पाहिजे. आणि वाचल्यानंतर एक प्रकारे वाचकांच्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचं बाह्यरूप यावं, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं अज्ञात असं अंतरंग सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभं राहावं, की अरे, ह्या व्यक्तीचं हे काम होतं. हा अशा स्वरूपाचा माणूस होता आणि त्याचं सगळं हे काम आपल्या डोळ्यापुढे उभं राहावं. अर्थात या स्वरूपाच्या निबंधामध्ये केवळ थोरा-मोठ्यांच्यावरच आत्मचरित्रपर लेखन असतं असं नाही. तर त्याच्यामध्ये अगदी छोट्या-छोट्या लोकांच्यावर सुद्धा लिहिलं जाऊ शकतं. चरित्रपर निबंध ह्या प्रकारच्या निबंधामध्ये. त्याच्यामध्ये व्यक्तिचित्र निबंधामध्ये एखादा चहावाला असेल, आजोबा असतील किंवा आपल्या परिसरातला एखादा लॉन्ड्रीवाला असेल, पोस्टमन, एखादा हमाल, अ, शिक्षक, अशा कोणावरही हा निबंध लिहिता येऊ शकतो. आपल्या आजीवर, आपल्या आजोबांच्यावर, आई-वडिलांच्यावर हा निबंध लिहिता जातो. ज्या व्यक्तीवर आपण निबंध लिहितो, त्या व्यक्तीचं एक भावचित्र, त्याच्या भावभावना, त्याचं बाह्यरंग, त्याचं अंतरंग, त्याच्या सगळी लकबी, त्याची जीवनशैली, त्या व्यक्तीचं काय भलं जे होतं आणि त्याच्या जगण्याची एक रीत आणि त्याचं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे त्या व्यक्तीचं, हे सगळं त्या निबंधामध्ये आलं पाहिजे. त्यानंतरचा निबंधाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे चरित्रात्मक निबंध. या निबंधामध्ये कल्पकतेपेक्षा वास्तवाला प्राधान्य असतं. देशाच्या इतिहासावर, समाजकारणावर, राजकारणावर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या ज्या व्यक्ती होऊन गेल्या, अशा व्यक्ती या निबंधाच्या विषय असतात. यामध्ये इतिहासातल्या काही व्यक्ती असतात. तसेच समकालीन राजकारणी, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक, संशोधक, शास्त्रज्ञ, खेळाडू अशा अनेकांचा समावेश होतो. अशा चरित्रपर निबंधामध्ये ज्या व्यक्तींच्यावर आपण लिहिणार आहोत, त्या व्यक्तीचा जन्म, बालपण, त्याची जडण-घडण, शिक्षण, त्याचं कुटुंब, त्यांच्यावर पडलेला प्रभाव, त्याच्या प्रेरणा, त्याचे एक वैचारिक
किंवा त्याची ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातलं त्याचं व्यक्तिमत्व कसं घडलं, त्याचं स्वभाव वैशिष्ट्य, ती व्यक्तीच्या क्षेत्रात असेल तिथलं त्याचा प्रवेश, तिथलं कार्य, त्याच्यापुढे आलेल्या अडचणी त्यांना आणि त्या अडचणींना तो कसा सामोरे गेला, त्याची विचारसरणी कशी आहे, त्याचं माणूसपण कसं आहे, त्याचं योगदान त्या त्या क्षेत्रातलं काय आहे, या सगळ्या पद्धतीनं तो निबंध लिहावा लागतो. एक प्रकारे त्या व्यक्ती चित्रणातून, त्या चरित्रपर चित्रणातून त्या व्यक्तीच्या जीवन कार्याचं आणि त्याच्या योगदानाचं एक संक्षिप्त परंतु नेमकं आकलन आणि मांडणी त्याच्यातनं करणं अपेक्षित असतं आणि ते केलं जाणं गरजेचं राहतं. यानंतर जो निबंधाचा ह्याच्यामध्ये विशेष उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध अशा कुठल्याही एखाद्या विषयावर आपल्याला निबंध येऊ शकतो. आणि यानंतर निबंधाचा जो शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे लघु निबंध. या निबंध प्रकारामध्ये विषयाला कुठलंही बंधन असत नाही. इथं विचाराला महत्व असतं, परंतु ते प्रधान नसतं किंवा प्रचारालाही स्थान नसतं. लेखकाचं एक सहृदयता, रसिकता, भावशीलता, कल्पकता, बहुश्रुतता यांना इथं महत्व असतं. लेखकाच्या या भावशीलतेमुळं किंवा अगदी सहजपणे विषय हाताळण्याच्या कौशल्यामुळं तो निबंध आकर्षक आणि वाचनीय होतो, उच्च दर्जाचा बनतो. लघुनिबंधाचे विषय साधे, हलके-फुलके असतात. उदाहरणार्थ आरसा, छत्री, माझ्या डोक्यातला पांढरा केस अशा स्वरूपाचे विषय असतात आणि निबंध वाचक वाचकांशी गप्पा मारतोय. सहजपणे तो बोलतोय, संवाद स्वीकारतोय. अशा भूमिकेतनं हे सगळं लेखन केलेलं असतं. आणि त्यामुळे या निबंधाच्या लेखनात संभाषण, संवाद या स्वरूपाची एक मांडणी येत असते. अंतिमतः निबंध आपण समारोपाकडे येऊया. निबंधाचे हे जे सगळे प्रकार होते ते आपण एक अभ्यासाच्या किंवा निबंधाचं स्वरूप समजून घेण्याच्या सोयीसाठी केलेलं आहे. निबंधाचे यापेक्षा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विषय होतात. मानवी जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रावर निबंध लिहिता येतो. त्यामुळं मानवी जीवनात जेवढं वैविध्य आहे, तेवढं वैविध्य निबंध लेखनात सुद्धा येतं. समाजातले घटना, प्रसंग किंवा संबंध मानवी जीवन हा एक निबंधाचा विषय आहे. यामध्ये मुख्यतः निबंध लेखकाचं अनुभव, निबंध लेखनाचं निबंध लेखकाची निरीक्षणं, त्या विषयाचा अभ्यास, व्यासंग, त्या विषयाचं निबंध लेखकाचं सर्वस्पर्शी आकलन, निबंध लिहिण्याची त्याची पद्धती, हातोटी, ज्यामध्ये आपण एक साधक बाधक पद्धतीनं किंवा खंडन मंडनात्मक पद्धतीनं निबंध लिहिणं अपेक्षित आहे, ती बाब, आशयाची समृद्धता, विषय मांडण्याची कला, निबंध लेखकाची भाषा, शैली या सगळ्या गोष्टींना निबंधामध्ये महत्व असतं. आणि ह्या सगळ्याचं रसायन ज्याला उत्तम पद्धतीनं करता येतो, तो चांगला निबंधकार होऊ शकतो आणि पुढे जाऊन एक चांगला लेखक होऊ शकतो. एक विचाराच्या पातळीवर चांगलं लेखन, वैचारिक लेखन करणारा एक वैचारिक लेखक होऊ शकतो. आणि अशा वैचारिक लेखनानं किंवा सकस निबंधानं मराठी साहित्य आणि मराठी समाज मन समृद्ध केलेला आहे. त्यामुळं निबंध हा वाङ्मय प्रकार हा विशेष महत्वाचा आहे. आपणही सगळेजण या वाङ्मय प्रकारांमध्ये महत्व द्या आणि हा विषय समजून घ्या. धन्यवाद.